नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसानं कहर केलेला आहे। कारण की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाजरवाडी इथं दरड कोसळलेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दरड कोसळल्यानं रस्ता बंद आहे। नागरिकांची बरीच गैरसोय होतीये। त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे। आणि या संदर्भात ताजी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचे सगळे ताजे अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। त्र्यंबकेश्वरमध्ये ही दरड नेमकी कोणत्या भागामध्ये कोसळलेली आहे आणि सध्याचं काय चित्र आहे? गाजरवाडी हा संपूर्ण परिसर आहे त्र्यंबकेश्वर मधील आणि याच ठिकाणी दरड कोसळलेली आहेत। खरं म्हणजे कालच्या दिवसापासूनच त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय। रात्रीच्या वेळेला तर अति मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते देखील बंद होत आहे। अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत आहे आणि प्रामुख्याने गाजरवाडी परिसरामध्ये जी दरड कोसळलेली आहे त्या ठिकाणी जीवितहानी झालेली नसली तरी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तिथल्या नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे। ये जा करणं त्यांच्या दृष्टीने अवघड झालेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। येत्या काळामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं अशा स्वरूपाचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातंय। मात्र सध्या या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय। ठिकठिकाणी रस्ते देखील बंद केले जात आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा स्वरूपाच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार दिल्या जात आहेत। अगदी तिथे कोणती आजूबाजूला नागरी वस्ती होती का किंवा ज्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे त्या ठिकाणी आता पुन्हा संभाव्य धोका लक्षात घेता काय खबरदारी घेतली जाते? खरं म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून राडारोडा त्या ठिकाणी काढण्याचं काम केलं जातंय। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये आणि त्या ठिकाणी नागरी वस्ती नाहीये। त्यामुळे मोठा हा या सगळ्या निमित्तानं अपघात टळलेला आहे। प्रशासनाच्या माध्यमातून रस्ता सुरळीत करण्याचं काम केलं जात आहे। मात्र त्या परिसरातल्या नागरिकांना ये-जा करणं या सगळ्या काळामध्ये अतिशय अवघड झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे। अगदी ताजी माहिती घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। तर त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेच्या मुसळधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह पाहायला मिळतोय आणि याच जोरदार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे। स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली जाते। आणखी एक महत्त्वाची अपडेट, नाशिकला 3 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेलाय। विजांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिलाय। नाशिकसह मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा अंदाज आहे। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं जात आहे। Thank you.